श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुवे नमः. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय. आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय. नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी बोले शब्दे वीण काही चंद्रासवे इंद्रायणी. इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग. मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय. वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा जैसे कटीवरी हात युगे 28 उभा. भूक नयनाची सरे मूक वाचा ये रंगात भूक नयनाची सरे मूक वाचा ये रंगात. माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू तूक याच्या अभंगात आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून. नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. हो. पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये आणि वैष्णवांमध्ये एकादशी व्रताचे महत्व किती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. जेवढे पांडुरंगाला अर्थात भगवान विष्णूंना महत्व आहे तेवढेच महत्व त्याला प्रिय असलेल्या एकादशी या तिथीला आहे. विठ्ठल ही हिंदूंची आणि वारकरी संप्रदायांची निस्सीम प्रेम असणारी देवता आहे. एकादशी म्हणजे महिन्याच्या प्रत्येक पक्षातील 11वी तिथी. या 11व्या तिथीला ही एवढी प्रतिष्ठा धार्मिक जनांच्या जीवनात का लाभावी याचा विचारही परंपरेच्या अस्थेवाईक अभ्यासकांनी केला आहे. काही अभ्यासकांच्या मतानुसार 11 या संख्येचे जे गूढ प्रतिकात्मक महत्व आपल्या परंपरेमध्ये आहे त्यांच्याशी संवादी म्हणूनच एकादशीला म्हणजे 11व्या तिथीला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणजेच 11 रुद्र ब्रह्मदेवांचे 11 मानस पुत्र 11 इंद्रिये
इत्यादींची गणना 11 या संख्येला जशी प्रतिष्ठा लावलेली आहे, तशीच ती या 11व्या तिथीलाही प्राप्त झालेली आहे. शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या व्रतांचे विधी, महात्म्य सांगण्यात आलेले आहे. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, प्रकाशमान वस्तूंमध्ये सूर्य श्रेष्ठ, देवतांमध्ये भगवान विष्णूंचे जे श्रेष्ठत्व आहे, ते श्रेष्ठत्व व्रतांमध्ये एकादशी या व्रताचे आहे. हे व्रताचरण केल्याने मनुष्यांची पापे नाहीशी होतात आणि त्यांचे सर्वार्थाने कल्याण होते. म्हणजे मानवी जीवनातील संकटांचा, आधिव्याधींचा, दुःखाचा माणूस निराश होऊन सुखाचा लाभ होतो, अशी ही एकादशीची दिव्य प्रचिती होते. एकादशी म्हणजेच हरीला अतिशय प्रिय असल्यामुळे तिला हरिदिन असेही म्हणतात. हरिदिन म्हणजे श्रीहरींच्या उपासनेचा दिवस होय. प्रपंचासक्त माणसांनी स्वतःचे इहपर कल्याण व्हावे व परमेश्वराला प्रिय व्हावे म्हणून प्रत्येक पंधरवड्यातील एक दिवस तरी हरिभक्तीत लीन व्हावे. भोग निवृत्त होऊन परमेश्वराचे चिंतन करावे, या उद्देशानेच प्राचीन ऋषींनी एकादशी व्रताचे विधान केलेले आहे. आपल्या हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2, याप्रमाणे एका वर्षात 24 एकादशा आणि अधिक महिना जर आला तर त्या महिन्यातील 2 एकादशा असे मिळून एकूण 26 एकादशा येतात. प्रत्येक एकादशी स्वतंत्र नावाने ओळखली जाते. तसेच तिच्याशी निगडीत स्वतंत्र पौराणिक कथाही आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत, आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. यानुसार आता आपण ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या 2 एकादशांच्या कथा आणि त्याचे महात्म्य आपण जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ महिन्यातील पहिली शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच निर्जला एकादशी या नावाने ती प्रसिद्ध आहे. एकादशीचे हे व्रत दशमी, एकादशी व द्वादशी असे 3 दिवस केले जाते. दशमीला एकभुक्त म्हणजेच एक वेळाच भोजन करायचे. एकादशीला काहीही खायचे तर नाहीच, पण निर्जला एकादशी म्हणजेच पाणी सुद्धा न पिता करणारी एकादशी. म्हणजेच आपली पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये आणि मन ही 11 इंद्रिये ईश्वरार्पण करून उपवास करायचा. उपवास म्हणजेच काय, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. या 11च्या साह्याने म्हणजेच ही आपली 11ही इंद्रिये भगवंताच्या भक्तीमध्ये अर्पण करून त्या भगवंताच्या नामस्मरणात, त्याच्या अनुसंधानात नित्य घालवायची, म्हणजेच ही खरी एकादशी होय. आता आपण निर्जला एकादशीची महाभारतात आलेली कथा पाहू. एकदा युधिष्ठिराचा धाकटा भाऊ भीमसेन याच्या मनामध्ये एक शंका आली. म्हणून तो व्यासमुनींकडे म्हणजेच त्याच्या पितामहांकडे गेला. त्यांना साष्टांग नमस्कार केला व म्हणाला, पितामह, तुम्ही आम्हा पांडवांना नेहमीच चांगले मार्गदर्शन करीत असता, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही माझे म्हणणे ऐका. भीम सांगू लागला, पितामह, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आणि माता कुंती आणि द्रौपदी सुद्धा हे सर्वजण एकादशीला अन्न ग्रहण करत नाहीत, एकादशीचा उपवास करतात. 11 ही इंद्रिये ईश्वरार्पण करून ते व्रताचरण करतात. ते मला सुद्धा नेहमी उपवास कर असे सांगत असतात, पण मला भूक सहन होत नाही, म्हणून मी उपोषण करू शकत नाही. मी त्यांना नेहमी सांगतो की मला उपोषण करायला सांगू नका. पितामह, ते माझ्या कल्याणासाठी सांगतात हेही मला माहीत आहे, पण या बाबतीत माझा निरुपाय आहे. मी एकादशीला श्रीहरींची मनपूर्वक पूजा करू शकतो, दान देऊ शकतो, पण उपवास मात्र मी करू शकत नाही. म्हणून मला उपोषणाशिवाय एकादशीचे फल प्राप्त होईल असा काहीतरी एखादा उपाय तुम्ही मला सांगा. तेव्हा व्यासमुनी म्हणाले, भीमा, तुला जर स्वर्ग इष्ट आणि नरक अनिष्ट वाटत असेल तर तू महिन्यामध्ये येणाऱ्या 2 एकादशा येतात त्या दिवशी तू भोजन करू नकोस.
भीम म्हणाला, पितामह, अहो तुम्ही सांगता ते मला पटतंय, पण माझ्या उदरामध्ये वृक नावाचा अग्नी सतत प्रज्वलित असतो. मी भरपूर अन्न खातो तेव्हा तो किंचित शमतो. त्यामुळे मी एकभुक्त ही राहू शकत नाही, तर उपवास करणे तर लांबचीच गोष्ट. मी पूर्ण वेळ उपवास करू शकणार नाही. ज्या अर्थी तुम्ही मला एकादशीचे उपोषण करायला सांगत आहात, त्या अर्थी त्याला तितकेच महत्त्व असणार हेही मला पटतंय. म्हणून मी वर्षातून एक तरी उपवास करण्याचा प्रयत्न करीन. तरी ज्या एकाच उपवासाने मला सर्व एकादशा केल्याचे पुण्य प्राप्त होईल, सर्व एकादशा केल्याचे फल मिळेल, असे एखादे एकादशीचे व्रत मला सांगा. तेव्हा व्यासमुनी म्हणाले, भीमा, तू मनुस्मृती जाणतोस आणि तुला वैदिक धर्माचीही चांगली माहिती आहे. पण या कलियुगामध्ये कल्याणप्रद नीतीनियमांचे व्यवस्थित आचरण होणे शक्य नाही. पण त्यामुळे जी अधोगती संभवते त्यातून सुटका होण्यासाठी आणि मनुष्याचे कल्याण होण्यासाठी पुराणांमध्ये सारभूत असे उपदेश केलेले आहेत. तो म्हणजे महिन्यातील दोन्ही एकादशांना उपोषण करणे, एकादशीचे व्रताचरण करणे हेच आहे. हा उपाय कमी खर्चाचा, कमी श्रमाचा आणि महाफल देणारा आहे. एकादशीचा उपवास करणाऱ्याला स्वर्ग प्राप्ती निश्चितच होते. हे ऐकून भीम म्हणाला, पितामह, माझा देह बलवान आहे, पण माझ्यामध्ये उपवास करण्याचे सामर्थ्यच नाही. अशा परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो हे तुम्हीच मला सांगा. मला महान फलदायी असे एकाच एकादशीचे व्रत मला सांगा. तेव्हा महर्षी व्यासांनी त्याचे सांत्वन केले आणि ते भीमाला म्हणाले, भीमा, एक पर्याय आहे बरं, आणि तो म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी निर्जला एकादशी. सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी एकादशी येते त्या एकादशीला पाणीही न पिता प्रयत्नपूर्वक उपवास करणे. जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत जलप्राशन करीत नाही, त्याला अल्प प्रयत्नांनी सर्व एकादशा केल्याचे महाफळ प्राप्त होते. फक्त स्नान आणि आचमन करण्यापुरतेच पाणी वापरायचे. व्रतकर्त्याने द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन भगवंताची पूजा अभिषेक करून ब्राह्मणांचा यथायोग्य सन्मान करून त्याला जलदान आणि सुवर्णदान द्यावे आणि त्यानंतर मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवून त्याच्यासह भोजन करावे. अशा प्रकारे ज्येष्ठ शुक्ल एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत केल्याने उपासकाला वर्षातील सर्व एकादशा केल्याचे फल प्राप्त होते. भीमा, अरे हे माझे सत्यवचन आहे, कारण हे रहस्य मला शंखचक्रधारी भगवंताने सांगितलेले आहे. पुढे व्यासमुनी म्हणाले, भीमा, आता या तिथीची विशेष महती मी तुला सांगतो. हिचे व्रताचरण केल्याने सर्व तीर्थांचे आणि दानांचे पुण्य प्राप्त होते. वर्षातील प्रत्येक महिन्यात दोन्ही पक्षात ज्या एकादशा येतात त्या सर्वच पुण्यकारक असतात आणि फलदायक असतात. त्यापैकी कोणी धनधान्य, कोणी यशकीर्ती, कोणी संतती देतात. पण या समस्त एकादशांच्या व्रताचरणाचे एकत्रित फल या निर्जला एकादशीच्या उपोषणानेच प्राप्त होते. जो मनुष्य हे व्रत करतो त्याचे भवपाश तुटतात आणि तेजस्वी परमशांत परमसौख्य स्वरूपाचे शंखचक्र गदा धारण करणारे भगवान विष्णू त्या आपल्या भक्ताला नेण्यासाठी येतात आणि तोही सुखाने विष्णुलोकी जातो. जो मनुष्य या तिथीस निर्जला उपोषण करतो आणि उत्तम धेनुदान देतो तो खऱ्या अर्थी निष्पाप होतो. पितामह, व्यासांचे हे बोलणे ऐकून भीमाचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. त्याने पितामहांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची अनुज्ञा घेऊन भीम घरी परतला. पुढे ज्येष्ठ शुक्ल एकादशी आली. व्यासमुनींच्या उपदेशानुसार भीमानी व इतर सर्व भावंडांनी त्या दिवशी निर्जला एकादशीचे उपोषण केले. तेव्हापासून ही तिथी भीमसेनी एकादशी वा पांडवी एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली. कधीही कोणतेही व्रत न करणाऱ्या भीमाने एकदम निर्जला एकादशीचेच व्रत केले याचे त्याच्या बंधूंना व इतर सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला.
पण त्या दिवशी दुसऱ्या प्रहरी तो तहान भुकेने व्याकुळ झालेला होता. तिसऱ्या प्रहरी उपोषण त्याला अगदीच असह्य झाले. तेव्हा तो गंगेवर स्नानासाठी गेला आणि शीतल प्रवाहामध्ये तो डुंबून राहिला. त्यावेळी त्याला थोडीशी हुशारी वाटली. ती रात्र भीमाने मोठ्या कष्टात काढली. अशा प्रकारे पुष्कळ त्रास होऊनही व्यास वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून भीमाने निर्जला एकादशीचे व्रताचरण केले आणि त्याला सर्व एकादशा केल्याचे पुण्यफल प्राप्त झाले. आता पुढची कथा अशी आहे की याच व्रताचा विधी आणि महात्म्य वैशंपायन ऋषींनी पद्मपुराणामध्ये पांडवांचा वंशज राजा जन्मेजय याला सांगितले. ऋषी म्हणाले, राजा, ज्येष्ठ शुक्ल एकादशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, शुचिर्भूत व्हावे आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करावा आणि म्हणावे, देवा, आज हरिदिन आहे, म्हणून मी आज निर्जला एकादशीचा उपवास आणि उद्या पारणे करणार आहे आणि हा संकल्प तुझ्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडो. त्यानंतर उपासकाने पापांचा नाश होण्यासाठी इंद्रियांचे संयम करून पूर्ण श्रद्धेने उपवास करावा. व्रतस्थ राहावे. या दिवशी जलाशयी नारायणाची पूजा करावी आणि धेनू दान द्यावे. ज्याला धेनू दान देण्याचे सामर्थ्य नसेल त्याने कलशामध्ये सुवर्ण घालून आणि तो वस्त्राने आच्छादित करून दान द्यावा आणि तेही जर शक्य नसेल तर साजूक तुपाचे दान द्यावे. अहो, शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलंय की यथाशक्ती दान द्यावे. ब्राह्मणांना देवस्वरूप मानून त्यांचा यथोचित सन्मान करावा. उत्तम दक्षिणा आणि मिष्टान्न देऊन त्यांना संतुष्ट करावे. त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, कारण भूदेवांना तृप्त केल्याने मोक्षदाता नारायणही संतुष्ट होतो आणि अक्षय कल्याण तो आपले करतो. अशा प्रकारे जे स्त्री पुरुष या तिथीचे आचरण करतात त्यांच्या पापराशी मेरू मंदारा एवढ्या जरी असल्या तरी त्या निर्जला एकादशीच्या पुण्य प्रभावामुळे भस्मसात होतात. पुढे वैशंपायन ऋषी राजाला म्हणाले, जो मनुष्य या तिथीला निर्जला व्रताचरण करतो तो मोठाच पुण्यवान होतो, कारण त्याला उपवासाच्या प्रत्येक प्रहरास 4 कोटी तोळे सुवर्णदान केल्याचे पुण्य प्राप्त होते. जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी स्नान करून जप, दान, होमादी सत्कर्मे करतो आणि जो मनुष्य या दिवशी उपोषण करून द्वादशीला यथाशक्ती सुवर्ण वस्त्र, अन्न दान देतो त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते, असे श्रीकृष्णाने स्वतःच मला सांगितलेले आहे. जो मनुष्य या दिवशी शुद्ध भावनेने व्रताचरण करतो त्याला अंतिम मोक्षच प्राप्त होतो, हे भगवंताचेच वचन आहे. एखादा मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असेल, ब्रह्महत्या करणारा असेल, मद्य पिणारा असेल, चोरी करणारा असेल, नित्य खोटे बोलणारा असेल, हे सर्व त्याच्याकडून घडणारे अधम कृत्यच आहे. हे अधम आणि पातकीच नर म्हणावे लागतील. त्यांना नरक यातनाच शेवटी भोगाव्या लागतात. पण त्यांनी सुद्धा जर पूर्ण श्रद्धेने निर्जला एकादशीचे व्रत केले तर तेही निष्पाप होऊन उत्तम गती प्राप्त करून घेऊ शकतात. असे हे निर्जला एकादशीचे महात्म्य आहे. या दिवशी भक्तिपूर्वक उपोषण केले असता वैष्णव पदाचीच प्राप्ती होते. त्यामुळे इतर कुठलेही नेम आणि नियम पाळण्याची आवश्यकताच उरत नाही. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत भक्तिभावाने श्रद्धेने करावे. जे शांत चित्त निग्रही पुण्यवान लोक भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून या एकादशीला वासुदेवाचे पूजन करतात, उपोषण करतात व भगवंताच्या चिंतनात, नामस्मरणात, संगात जागरण करतात, त्यांच्या कुळाचा उत्कर्ष होतो. ते आपल्या 100 पूर्वजांसह विष्णुलोकी जातात. अशी ही निर्जला एकादशी पुण्यवर्धिनी आहे. म्हणून हिचे पारणे करताना अन्न, पाणी, वस्त्र, शय्या, आसन, छत्री, कमंडलू यथाशक्ती दान जर सत्पात्र जर दान केला आपण तर ते अतिशय चांगले असते. जो मनुष्य सत्पात्र ब्राह्मणाला जोडा दान देतो तो सुवर्णाच्या विमानातून स्वर्ग लोकी जातो असे म्हणतात. पुढे वैशंपायन ऋषींनी जन्मेजयाला सांगितले की या ज्येष्ठ एकादशीच्या कथेचे महत्व काय.
तर जे कोणी या निर्जला एकादशीच्या कथेचे श्रवण करतात, पठण करतात, त्या दोघांचाही उद्धार होतो आणि ते शेवटी स्वर्गलोकी जातात. कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात श्राद्ध कर्म केल्याने जी फलप्राप्ती होते, तितकेच पुण्य हे महात्म्य श्रवण आणि पठण केल्याने लाभते. अशी कथा श्री महाभारत व पद्मपुराण यात आलेली आहे. अशी ही एकादशी आपणही करावी आणि निर्जला एकादशीचे फल प्राप्त करून घ्यावे, म्हणजेच सर्व एकादशा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल. अशी ही निर्जला एकादशी अतिशय श्रेष्ठ आहे, पुण्यवर्धिनी आहे, असे पद्मपुराणात आणि महाभारतात सांगितलेले आहे. आता दुसरी कथा राजा अंबरीश राजाची आहे. श्रीमद भागवतात मध्ये 9व्या स्कंदामध्ये ही राजा अंबरीशाची कथा आलेली आहे. आपण पाहतो की पुराण काळापासून आपण हे पाहतो की भगवंत आपल्या भक्ताच्या मदतीला कसा धावतो, हे आपण पाहत आलेलोच आहोत. मनु वंशातील विष्णू भक्त राजा अंबरीश पराक्रमी होता, तितकाच तो धार्मिकही होता. एकादशीचे व्रत तो नियमाने आणि निष्ठाने करत असे. त्या दिवशी तो निर्जला एकादशीचे व्रत करीत असे आणि द्वादशीला सूर्योदयाच्या वेळी उपवास सोडत असे. एकदा महासंतापी असणारे दुर्वास ऋषी द्वादशीच्या दिवशी राजा अंबरीशाकडे आले. राजा अंबरीशाने त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले की मी स्नान संध्या उरकून येतो, आणि ते स्नान करण्यासाठी नदीवर गेले. द्वादशी तिथी संपायला काहीच अवधी राहिला होता, पण दुर्वास ऋषी काय लवकर परत येईनात. सूर्योदय होताच व्रताचे पारणे केले पाहिजे असा नियम आहे, पण अतिथींच्या आधी भोजन सुद्धा करता येणार नाही. अशा या द्विधा अवस्थेत राजा धर्मसंकटात सापडला. पुरोहितांच्या सल्ल्याने व्रतभंग होऊ नये म्हणून विष्णूंच्या अभिषेकाचे तीर्थ त्यांनी प्राशन केले आणि त्यांनी व्रताची सांगता केली. तितके दुर्वास मुनी आले आणि अंतर्ज्ञानाने त्यांनी ही गोष्ट जाणली की राजाने व्रताचे पारणे केलेले आहे. क्रोधाने ते अत्यंत लाल झाले आणि त्यांनी राजाला शापच दिला आणि रागाने त्यांनी स्वतःच्या जटेतून एक कृत्या निर्माण केली आणि ती अंबरीशाला मारायला धावली. कृत्या म्हणजे राक्षसीण. आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या कृत्याला भस्मसात केले आणि सुदर्शन चक्र ऋषींच्यावर सोडले. त्या सुदर्शन चक्रापासून वाचण्यासाठी ऋषी 33 कोटी देवांकडे धावले, पण विष्णूंनी शेवटी अंबरीशाला शरण जाण्याचा सल्ला दुर्वास ऋषींना दिला. आणि इतकेच नव्हे तर त्यांनी दुर्वास ऋषींनी जे अंबरीश राजाला शाप दिला होता, तो शापही भगवंतांनी आपल्यावर घेतला. अंबरीशाने अंबरीश राजाकडे दुर्वास मुनी आले, राजाला शरण गेले. त्यावेळा अंबरीश राजाने त्या सुदर्शन चक्राला प्रार्थना केली, त्याला विनंती केली की दुर्वास ऋषींच्या मागे तू लागू नकोस. आणि त्याप्रमाणे ते सुदर्शन चक्र अंबरीश राजाच्या प्रार्थनेने थांबले. आणि भगवंतांनी काय केलं तर दुर्वास ऋषींनी जो शाप दिला होता की अंबरीशा तू भूतलावरती मनुष्य रूपामध्ये आणि पशु योनीमध्ये 10 अवतार घेशील, 10 जन्म घेशील, आणि असा शाप दिल्यानंतर भगवान विष्णू दुर्वासांना म्हणाले की तो शाप तुम्ही माझ्या भक्ताला देऊ नका, तो अंबरीशाला न देता तुम्ही मला द्या. आणि म्हणून भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी अंबरीशाचा शाप स्वतःवर घेतला आणि त्या अंबरीशाचे रक्षण केले. अहो, त्या आपल्या भक्तासाठी तर भगवंतांनी दशावतार धारण केलेले आहेत. अनन्य भक्तीने निर्जला एकादशीचे व्रताचरण अंबरीश राजाने केले, म्हणूनच त्याला हे पुण्यफळ प्राप्त झाले. अशी ही निर्जला एकादशी पुण्यकारक तर आहे, श्रेष्ठ आहे. निर्जला एकादशी केल्याने सर्व एकादशा केल्यांचे पुण्य प्राप्त होते आणि अंती मनुष्याला सर्व पातकांपासून मुक्ती मिळते, स्वर्ग प्राप्ती होते आणि मोक्ष प्राप्ती होते. अशी ही निर्जला एकादशी
अत्यंत पुण्यवर्धिनी आहे. असे निर्जला एकादशीचे कथेचे आणि महात्म्याचे वर्णन यथाशक्ती मला जे जमले ते मी सांगितलेले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी कृष्ण पक्षातील दुसरी एकादशी, योगिनी एकादशी, या एकादशीच्या निगडीत कथा आणि महात्म्य आपण पाहूया. युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना म्हणतात की मधुसूदना, वासुदेवा, अरे तुझ्या कृपेनेच आम्हा सर्वांना कल्याणप्रद गोष्टी श्रवण करण्याचे भाग्य लाभते. तुझे निरूपण ऐकून मनाला मोठे समाधान वाटते. आता ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय, तिचे महात्म्य काय, याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मा, ज्येष्ठ कृष्ण एकादशी म्हणजेच योगिनी एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे. ही तिथी मनुष्याच्या महापातकांचा नाश करणारी आहे आणि सर्व तोपरी त्याचे कल्याण करणारी आहे. जो ही एकादशी करतो त्याला उत्तम भोग, ऐश्वर्य आणि मुक्ती प्राप्त होते. ही त्रैलोक्यात सारभूत असून संसाररूपी सागरात बुडणाऱ्यांना तारून नेणारी नौकाच आहे. आता तिचे महात्म्य मी विशद करतो. तू ते आत्मीयतेने ऐक, म्हणजे तुझी सर्व पापे नष्ट होतील. आणि श्रीकृष्ण धर्माला कथा सांगू लागला. कुबेर हा अलका नगरीचा राजा मोठा शिवभक्त होता. शंकराची नित्य पूजा तो भक्तिभावाने करायचा. त्याच्या सेवकांमध्ये हेममाली नावाचा एक माळी होता. तोच राजाला पूजेसाठी उत्तम फुले आणून द्यायचा. त्या माळ्याला विशालाक्षी नावाची एक सुंदर पत्नी होती. तो तिच्यावर अतिशय प्रेम करायचा. एक दिवस हेममाली फुले आणण्यासाठी मानस सरोवरावर गेला. त्यांनी फुले, कमळे काढली आणि कुबेराच्या प्रासादाकडे फुले देण्यासाठी निघाला. पण मार्गामध्ये आपल्या घरापाशी आल्याबरोबर त्याला आपल्या पत्नीची आठवण झाली आणि तो घरी आला आणि पत्नीचे मुख पाहिले आणि तो मोहित झाला. आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर तो स्त्री सौख्यातच रममाण झाला. तो कुबेराला फुले देण्यासाठी गेलाच नाही. इकडे मात्र देवघरात बसून हेममाली फुले आणून देईल म्हणून राजा वाट पाहत बसला. अहो, माध्यान्ह झाली तरी हेममाली काही फुले घेऊन आला नाही. म्हणून कुबेराला अतिशय राग आला. त्याच्या न येण्याचे कारण जाणून घेण्यासाठी राजाने दूतांना हेममालीच्या घरी पाठवले आणि सांगितले की हेममालीने माझ्या पूजेमध्ये व्यत्यय आणलेला आहे. हा दुष्ट का आला नाही याचा शोध घेऊन या. दूत त्वरेने हेममालीच्या घरी आले आणि परत येऊन राजाला ते सांगू लागले की अहो स्वामी, हेममाली घरीच आहे. तो आपले कर्तव्य विसरला आणि तो स्त्री सौख्यात रममाण झालेला आहे व तो पत्नीशी हास्य विनोद करीत आहे. हे कुबेराने ऐकले मात्र आणि त्याला अतिशय राग आला. त्याने हेममालीला त्वरेने बोलावणे धाडले. फुले नेण्याची वेळ टळून गेली हे हेममालीच्या लक्षात येताच हेममाली अतिशय घाबरला आणि त्या दूतांसमवेत तो कुबेराकडे आला. कुबेराच्या समोर येऊन उभा राहिला, हात जोडले. कुबेराने त्या हेममालीला पाहिले मात्र आणि तो क्रोधाने लालबुंद झाला. कुबेर रागाने म्हणाला, पाप्या, अरे दुराचार्या, तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझा व तुझ्या पत्नीचा वियोग होईल आणि तुझ्या अंगावर पांढरे कोड येईल. तू श्वेतकुष्ठी होशील. स्थान भ्रष्ट होऊन तू वाईट स्थानी जाऊन पडशील. कुबेराच्या शापाने हेममालीचे अंग पांढऱ्या कोडाने भरून गेले. तो स्थान भ्रष्ट होऊन तो एका घोर अशा अरण्यामध्ये येऊन पडला. तिथे अतिशय तो संतस्त्र झालेला होता. तिथे तो वणवण भटकू लागला. कुष्ठामुळे त्याला रात्रीची थंडी वाजायची आणि दिवसा उष्म्यामुळे त्याला अतिशय पीडा व्हायची. त्यामुळे त्याला यत्किंचितही चैन पडत नव्हती आणि विश्रांती तर मिळतच नव्हती. आपल्या एका चुकीमुळे आपल्या नशिबी ही अशी दुर्दशा आली याचे अतिशय त्या हेममालीला दुःख होऊ लागले.
पण एवढ्या दुःखातही तो शिवपूजेला रोज फुले नेऊन देत होता. त्याच्या प्रभावामुळे त्याची पूर्वस्मृती मात्र जागृत होती. अशा प्रकारे निजकर्माचे फळ भोगीत तो निरंतर भटकतच राहिला. पुढे असाच फिरत फिरत तो हिमालयामध्ये आला. तेथे ब्रह्मदेवांच्या सभेप्रमाणे दिसणारा अत्यंतिक पवित्र आणि रमणीय असा आश्रम त्याला दिसला. तेथे 7 कल्पे आयुष्य असलेले महातपस्वी मार्कंडेय मुनी राहत होते. हेममालीने आश्रमात प्रवेश केला आणि त्यांना दुरूनच त्याने नमस्कार केला. तेव्हा हेममालीची अवस्था पाहून मार्कंडेय मुनींना त्याची दया आली. त्यांनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले की तू कोण आहेस, कोठून आलास, तुला ही निंदास्पद स्थिती कशामुळे प्राप्त झाली. दुर्वास मुनींनी आपुलकीने चौकशी केली. त्यामुळे हेममाली अतिशय समाधानी झाला आणि मार्कंडेय ऋषींचा त्याला आधार वाटू लागला. हेममालीने मार्कंडेय मुनींना आपली सत्य कर्म कथा सांगितली. आपल्याकडून घडलेल्या चुकीचे त्याने इत्थंभूत वर्णन मार्कंडेय मुनींना कथन केले. माझ्या या चुकीमुळे कुबेराच्या शिवपूजेमध्ये व्यत्यय आला. त्यामुळे कुबेराने मला शाप दिला व त्यामुळे माझी अशी अवस्था झाली. असे जे काही सत्य घडले ते हेममालीने मार्कंडेय मुनींना सांगितले. हेममाली पुढे म्हणाला की काहीतरी पुण्य गाठीशी असेल असे मला वाटते, म्हणूनच तुमचे दर्शन मला घडले. अहो, साधू संतांचे अंतःकरण निर्मळ असते, दयाळू असते. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही मला यथायोग्य शासन करून या माझ्या दुःखाचे निवारण करा. बोलता बोलता हेममालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याची आर्तता जाणून मार्कंडेय मुनींना त्याची करुणा आली आणि ते म्हणाले की तू मला सत्य काय घडले ते सांगितलेस, खरे काय तेच तू कथन केलेस. स्वतःचा अपराध तू लपवला नाहीस. तुझ्या सरळपणामुळे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. मी तुला एक सिद्ध आणि कल्याणकारक असे एक व्रत सांगतो. तू ज्येष्ठ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर. त्याच्या पुण्य प्रभावामुळे तू कुष्ठमुक्त होशील आणि तुला पूर्वस्थिती प्राप्त होईल. हे शुभवचन ऐकून हेममालीला अत्यंत आनंद झाला. त्याचे दुःख सरले. त्याचे डोळे कृतज्ञतेने भरले. हेममालीने मार्कंडेय मुनींना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांच्या उपदेशानुसार हेममालीने पूर्ण श्रद्धेने योगिनी एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने त्याचे अंगावरील पांढरे कोड गेले. त्याचा देह देवांप्रमाणे दिव्य झाला. त्याची व त्याच्या पत्नीची पुनर्भेट झाली आणि ते दाम्पत्य सुखाने कालक्रमणा करू लागले. योगिनी एकादशीचे महात्म्य हे अतिशय श्रेष्ठ आहे. ही तिथी महापापांचे क्षालन करणारी आहे आणि महापुण्याचे फल मिळवून देणारी आहे. म्हणून ही त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याने जे पुण्य प्राप्त होते, जे फल प्राप्त होते, तेच ही एकादशी केल्याने फळ प्राप्त होते. हे महात्म्य श्रवण आणि पठण केल्याने सहस्त्र गायी दान दिल्याचे पुण्यही आपल्याला लाभते आणि श्रीहरीच्या कृपेने श्रवण करणारा आणि पठण करणारा यांचे दोघांचेही दुरित नाहीसे होऊन दोघांचे कल्याण होते. अशी ही ब्रह्मवैवर्त पुराणातील योगिनी एकादशीची कथा आणि महात्म्य आहे. अशा या प्रकारे सर्व एकादशांच्या महिमा व कथा भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना कथन केला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशी आणि योगिनी एकादशीचे महात्म्य आणि त्याची कथा आपण श्रवण केली. आता ही एकादशी इतकी पवित्र का झाली हा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारला की एकादशीला इतकं महत्व का प्राप्त झालं हे तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले की ऐक, कृतयुगामध्ये मुरु नावाचा एक महाक्रूर असा दैत्य होता. त्याने स्वर्गावर आक्रमण केले
आणि इंद्राला पंचभूत महाभूतांना जिंकले. त्याने सर्व देवतांना त्राही त्राही करून सोडले होते. म्हणून सगळे देवदेवता विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, मुरू नावाचा मोठा विशाल दैत्य आहे. त्याने सर्व देवांना व लोकांना त्रस्त केले आहे. तेव्हा तुम्हीच आमचे रक्षण करावे. तेव्हा भगवंत म्हणाले, तुम्ही भयभीत होऊ नका. मी त्याच्याशी युद्ध करेन. आणि मुरू दैत्याशी युद्ध करण्यासाठी सर्व देवांसह भगवान विष्णू निघाले. मुरू दैत्यासमोर भगवंत येऊन उभे राहिले. तेव्हा तो दैत्य भगवंतांना म्हणाला, या माझ्याशी युद्ध करायला. घनघोर युद्ध दोघांमध्ये सुरू झाले. युद्ध करत करत भगवान विष्णू बदरिकाश्रमापर्यंत आले. अनेक वर्षे मुरू दैत्य त्यांचे आणि भगवंताचे युद्ध चालूच होते. या युद्धामुळे भगवान विष्णू अतिशय थकले. तरी सुद्धा मुरू दैत्य मारला जात नव्हता. भगवंत बदरिकाश्रमामध्ये आले. तिथे एक 12 योजनाची लांब गुहा होती. त्या गुहेत जाऊन विष्णू भगवंत निद्रिस्त झाले, कारण त्यांनी अतिशय थकलेले होते ते. भगवंताच्या मागोमाग मुरू दैत्यही त्याचा पाठलाग करत आले. भगवंत झोपलेले पाहून त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की हा हरीच दैत्यांचा काळ ठरलेला आहे. म्हणून तो मुरू दैत्य भगवंतावर वार करणार. तेवढ्यात मुरू दैत्याच्या मनातील विचार जाणून भगवान श्रीहरींच्या शरीरातून एक महान तेजस्वी कन्या प्रकट झाली. ती तिच्या हातामध्ये दिव्य आयुधे होती. त्या देवीने मुरू दैत्याशी युद्ध केले आणि त्याला मारून टाकले. त्यानंतर भगवंत जागे झाले. तेव्हा त्यांना मुरू दैत्य मरून पडलेला दिसला आणि समोर एक दिव्य महातेजस्वी अशी देवी दिसली. भगवंत म्हणाले, देवी तू कोण आहेस? या दैत्याला कोणी मारले? कोणी माझे त्या दैत्यांपासून रक्षण केले? तेव्हा त्या देवीने भगवंतांना आदरपूर्वक नमस्कार केला व म्हणाली, प्रभो, मी तुमच्याच अंशापासून, तुमच्या शक्तीपासून निर्माण झालेली आहे. तुमच्या शरीरातूनच प्रकट झालेली आहे. तुम्ही निद्रिस्त असलेले पाहून त्रैलोक्याला ताप देणारा हा मृदैत्य याच्या मनामध्ये पाप शिरले आणि तो तुम्हाला मारण्यासाठी पुढे सरसावला. म्हणून मी स्वतःला तुमच्या शरीरातून प्रकट करून त्या दुरात्म्याला मारून टाकले आणि सर्व देवांना मी निर्भय केले. अहो मंडळी, तो दिवस म्हणजे एकादशीचा होता. भगवान विष्णूंनी त्या एकादशीला, देवीला त्या एकादशी हेच नाव दिले, कारण ती एकादशीच्या दिवशीच प्रकट झालेली होती. एकादशी देवी म्हणाली, प्रभो, मला तुमची सेवा करायला मिळाली म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, मुरू दैत्याचा वध तू केलास म्हणून मी संतुष्ट झालेलो आहे. सर्व देवांना पण संतोष झालेला आहे. म्हणून मला तुला एक वरदान द्यायचे आहे. तुला जे हवे असेल ते तू माझ्याकडनं मागून घे. तो वर तरी देवांना दुर्लभ असला तरी पण मी तुला तो देणार आहे. तेव्हा एकादशी देवी म्हणाली, तुम्ही माझ्यावर संतुष्ट असलात तर मला हा वर द्या की जो मनुष्य माझ्या या जन्मदिनी उपवास करील, आपल्या नामाचा जप करेल आणि तुमच्या अनुसंधानात राहील, तो महापातकी जरी असला तरी त्याला मी तारून नेईन. पूर्ण उपवासाने त्याला धर्म, अर्थ आणि मोक्ष प्राप्ती होईल. जो जितेंद्रिय पुरुष या दिवशी भक्तिभावाने हे एकादशी व्रत करेल, तो शतकोटी कल्पे विष्णुलोकी राहील आणि त्याला सर्व सुखोपभोग मिळतील व तुमची त्याच्यावर विशेष कृपा होईल. तेव्हा भगवंत म्हणाले, हे कल्याणी, तू जसे म्हणशील तसेच होईल. यापुढे जसे माझे भक्त मला प्रिय आहेत, तसेच तुझेही भक्त म्हणजेच एकादशी व्रत करणारे भक्तही मला प्रिय होतील. ते त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध होऊन शेवटी माझ्याच परमधामाला म्हणजे वैकुंठधामाला येतील. तू माझी शक्ती आहेस. एकादशीला तू उत्पन्न झालेली आहेस, म्हणून तुला मी एकादशी हेच नाव तुला दिलेले आहे. या तिथीला जे व्रताचरण करतील त्यांचे समस्त पातके जाळून मी टाकीन आणि निज कृपेने वैकुंठपद त्यांना मी देईन. विशेषत्वाने एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून ही तिथी अतिशय श्रेष्ठ व पवित्र आहे. म्हणून या एकादशी तिथीला जे व्रत करतात त्यांना सर्व तीर्थांपेक्षा, सर्व दानांपेक्षा आणि सर्व व्रतांपेक्षा अधिक पुण्य प्राप्त होते.
त्याच्या पुण्याची गणनाच होऊ शकत नाही. असे वरदान एकादशीला देऊन भगवान विष्णू अंतर्धान पावले. त्यामुळे एकादशी देवीलाही समाधान वाटले. अशी ही एकादशी तिथी पवित्र आणि सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ ठरली. अशा प्रकारे आपणही एकादशी व्रत करून, भक्तिभावाने करून, निष्ठेने करून परमसिद्धी, परमप्राप्ती करून घ्यावी आणि आपल्या नरजन्माचे सार्थक करून घ्यावे. अशी ही एकादशीची पवित्रता आणि श्रेष्ठता भगवान विष्णूंनी अर्जुनाला सांगितली. अशी ही एकादशी पातकांपासून नाश करणारी आहे. स्वर्गप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती मिळवून देणारी आहे. असे हे एकादशीचे महत्व आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.